गड आला आणि सिंह गेले असे सिंह त्या माऊलीने तयार केले। महासाहेब पुढे आला, त्याचे डोळे पुसले आणि त्याला विचारलं, तुझं नाव काय आहे? तेव्हा ते म्हणाले, ताना, तानाजी मालुसरे। नमो बुद्धाय, जय भीम। ना वाकणार ना झुकणार, अन्यायाविरुद्ध पलटून वार करणार, सन्मानाने जगणार आणि सन्मानाने मरणार। 17व्या शतकातील दख्खनच्या मातीवर गुलामगिरीतून बाहेर काढून रयतेला स्वातंत्र्याचा सूर्य दाखवणाऱ्या राग रागिनी माता जिजाऊ, राजमाता जिजाऊ यांनी केवळ एका राजाला जन्म दिला नाही, तर एका युगाला दिशा दिली। ह्या केवळ शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, त्या दूरदर्शी, कणखर, शूर नेतृत्व होत्या। त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली आणि तलवार हातात देताना त्यांनी युद्धाबरोबर न्याय, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम सुद्धा शिकवलं। शिवाजी महाराज 8 वर्षाचे होते। पुण्यात लाल महल येथे शिवाजी राजांना युद्धाचे प्रशिक्षण दिले जात होते। एकदा शिवाजी महाराज घोडेस्वार शिकत होते। घोडा वेगाने पळत होता आणि शिवाजी राजे घोड्यावरून खाली पडले, गुडघ्याला लागले, रक्त वाहू लागले। शिवाजी राजे जिजाऊंचा आक्रोश करत होते। त्यांना वाटलं महासाहेब येतील, आपल्याला उठवतील, पण तसं काही झालं नाही। महासाहेब महालात निघून गेल्या। शिवाजी महाराज कसेबसे उठले, हळूहळू चालू लागले, धावू लागले आणि धावत धावत महालात गेले। आईसाहेबांनी शिवरायांना येताना बघितलं, समोर आल्या आणि विचारलं, शिवबा, तुम्हाला कुठे लागलं का? तेव्हा शिवबा म्हणाले, आम्ही जेव्हा खाली पडलो आणि तुमचा आक्रोश करत होतो तेव्हा तुम्ही मात्र महालात आलात आणि आता मला विचारताय। त्यावर जिजाऊ म्हणाल्या, शिवबा, ज्या माणसाला दुसऱ्याच्या आधाराची गरज लागते तो माणूस आयुष्यात कधीच उभा राहू शकत नाही। तुम्ही भविष्याचे राजे आहात, तुम्हाला रयतेचे रक्षण करायचे आहे। असे प्रसंग वारंवार येतील, त्यांना सामोरे जायचं असेल तर स्वतःला उभं राहिलं पाहिजे। हे संस्कार होते जिजाऊंचे। लहानपणापासूनच जिजाऊंनी शिवरायांच्या मनात आपले राज्य आपण चालवायचे हा विचार रुजवला। संतांच्या कथा सांगताना त्यांनी न्याय, धर्म आणि स्वाभिमानाचे महत्त्व शिकवले। जिजाऊंनी शिवरायांना सांगितले की युद्ध हे तलवारीने नाही तर धैर्य, संयम आणि बुद्धीने जिंकले जाते। भीतीवर मात करणे हीच खरी पहिली लढाई। राग, सूड, अहंकार यावर नियंत्रण ठेवणे ही मोठी युद्धकला आहे। त्यामुळे शिवराय युद्धात तर जिंकलेच, पण मानवतेतही कधी हरले नाही। अन्यायाविरुद्ध उभे राहणे, स्त्रियांचा सन्मान करणे, शत्रूशी मानवतेने वागणे आणि स्वाभिमान जपणे हे मूल्य त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून शिकवले। जिजाऊंच्या संस्कारामुळेच शिवरायांमध्ये लोककल्याणाची भावना विकसित झाली आणि ते एक आदर्श राजा म्हणून घडले। हे करत असतानाच शहाजी राजांच्या सांगण्यावरून महासाहेब पुण्यात राहायला आल्या। ओसाड झालेले पुणे, माणसं आपला जीव मुठीत घेऊन पळून गेलेली होती। महासाहेबांनी त्यांना पुन्हा बोलवली, आश्वासन दिले की तुमचे राजे शिवबा तुमचे रक्षण करतील आणि त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्यावर विश्वास ठेवून माणसं परत पुण्यात राहायला आली। पोट भरण्यासाठी शेत करू लागले, पण जंगली जनावरे शेतात घुसून पिकांचा नाश करू लागले। कष्टाने पिकवलेल्या धान्याचा नाश होताना लोकांना पाहावेनासे झाले आणि ते महासाहेबांकडे आले। महासाहेबांनी विचार केला, काहीतरी करावं लागेल। त्यांनी आजूबाजूच्या गावात दौंडी पिटवली, जो कोणी जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं नाणं दिलं जाईल। गावागावातून धाडसी, शूर मुलं बाहेर पडली, माणसं बाहेर पडली, आपल्या ताकदीने प्राण्यांना पकडून आणू लागली। या युक्तीमधून पिकांचा नाश होणे तर थांबलेच, पण स्वराज्यासाठी शूर सैनिक मिळाले। एकदा रात्रीचे 2 वाजले होते। 4-5 मुलांचा आरडाओरडा ऐकू आला। त्या आवाजाने महासाहेब बाहेर आल्या आणि विचारलं, कसला गोंधळ चालू आहे? त्यातून एक मुलगा पुढे आला, महासाहेब, तुमच्या बोलण्यावरून आम्ही एका जनावराला पकडून आणले। महासाहेब म्हणाल्या, अरे, एवढ्या रात्री आलात? सकाळी आला असतात तरी सोन्याचं नाणं मिळालं असतं। त्या मुलाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं। तो मुलगा म्हणाला, आईसाहेब, सोन्याचं नाणं मिळावं म्हणून आम्ही आलो नाही, तर तुमच्या कौतुकाची थाप आमच्या पाठीवर मिळावी त्यासाठी आलो आहोत। तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना की हत्तीचं बळ येतं। महासाहेब पुढे आल्या, त्याचे डोळे पुसले आणि त्याला विचारलं, तुझं नाव काय आहे? तेव्हा ते म्हणाले, ताना, तानाजी मालुसरे, उमरट गाव। त्याची धाडस बघून महासाहेबांनी त्याला सैन्यात घेतलं
आणि तेच ते तानाजी ज्यांच्या घरात स्वतःच्या मुलाचे लग्न असूनही ते कोंढाण्याच्या युद्धात सामील झाले. त्याच लढाईत त्यांना वीरमरण आले. किल्ला जिंकला पण तानाजी गेले. त्या काळचा तो कोंढाणा पण आजचा तो सिंहगड. गड आला आणि सिंह गेला. असे सिंह त्या माऊलीने तयार केले. असा हा झालेला इतिहास आपण वारंवार का वाचण्याची गरज आहे? कारण आपल्या पिढीला सुद्धा जिजाऊंच्या संस्काराची गरज आहे. आपले महामानव महामाता यांनी आपल्यापेक्षा छान संस्कृती जपली, परंतु अंधश्रद्धा पाळली नाही. आपली पिढी शिक्षण घेऊनही सत्याकडे न वळता अंधश्रद्धेकडे वळत आहे. सत्य काय आहे त्याचा शोध न घेता डोळे बंद करून जे होते त्याच्यावर विश्वास ठेवत आहे. नको तिथे एकापेक्षा एक स्पर्धा चालू आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आयुष्य पैशाच्या मागे धावत आहेत. विषमता वाढलेली आहे. या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेच. म्हणूनच आपल्याला शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचले पाहिजे, यांना समजून घेतलं पाहिजे. स्वप्न मोठी पहा पण स्वतःचे अधिकार विसरू नका. शिक्षण, करिअर, आर्थिक स्वावलंब हे महत्त्वाचे आहे, पण त्यासोबत स्वाभिमान, संस्कार आणि संवेदनशीलता जपा. राजमाता जिजाऊंसारखी स्त्री ही संकटात घडते, सुखात नाही. प्रत्येक संघर्ष तुमच्यातील नेतृत्व अधिक मजबूत करतो. तुम्ही फक्त स्वतःसाठी जगू नका. तुमच्या यशाने दुसऱ्याला प्रेरणा मिळाली पाहिजे. तुमच्या आवाजाने अन्याय थांबला पाहिजे. तुमच्या अस्तित्वाने समाज बदलला पाहिजे. आजच्या काळात जेव्हा स्त्री अनेक भूमिका निभवते, आई, मुलगी, पत्नी, करिअर वुमन, उद्योजिका, तेव्हा राजमाता जिजाऊंनी आपल्याला एक संदेश दिलेला तो आपण आठवला पाहिजे. स्त्री सक्षम असेल तर पिढ्या सक्षम होतात. राजमाता जिजाऊंनी परिस्थितीवर कधीही रडगाणे गायले नाही. संकटे आली, हलअपेष्टा सहन केल्या, पण त्यांनी हार मानली नाही. आज प्रत्येक आईने आपल्या मुलांना माणूस म्हणून जगायला शिकवले पाहिजे. फक्त यशाच्या किंवा प्रसिद्धीच्या मागे न धावता संस्कार दिले पाहिजे. जर आपण राजमाता जिजाऊ बनण्याचा प्रयत्न केला तरच आपण शिवाजी घडवण्यामध्ये यशस्वी होऊ. धन्यवाद.